कधी कधी आपल्याला असं वाटतं बघा की भाजी असून सुद्धा कंटाळा येतो किंवा नाश्त्याला ब्रेकफास्टला असं कधी पण मूड झाला की काहीतरी चटपटीत मस्त हेल्दी खावा, पण सुचत नाही अशा वेळेस काय करावं. तर तुम्हाला आज मी छानपैकी गव्हाच्या पिठापासून मस्त टेस्टी हेल्दी भरपूर असा भाज्यांनी भरलेला हा नाश्ता बनवून दाखवणार आहे. लहान मुलासाठी खूप उत्तम नाश्ता आहे, टिफिनसाठी नाश्त्यासाठी खूप भारी आहे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. चला बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि बनवायची झटकीपट एक छोटीशी रेसिपी. तर इथं मी भरपूर अशा भाज्या घेतल्यात. आवडीनुसार सगळ्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. त्यामध्ये मी पत्ताकोबी घेतली, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, टमाटर, जे पण तुम्हाला भाजी आवडतील त्या घेऊ शकता. म्हणजे जिकडे मी कोथिंबीर वापरली तिकडे तुम्ही पालक, मेथी आणि हा लाल मिरचीचा कूट घेतला आहे. हवं तर हिरव्या मिरच्या तुम्ही टाकू शकता. तर चला आपण पुढची प्रोसेस करूया. हे असं एक भांडं घ्यायचं. सकाळी लहान मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी खूप उत्तम आहे. ह्या सगळ्या भाज्या ज्या आपण कट केल्या त्याच्यामध्ये थोड्या थोड्या टाकायच्या. आता मी इथे कोथिंबीर टाकली बघा, तुम्ही पालक आणि मेथी टाकू शकता. खूप हेल्दी नाश्ता बनेल त्याने पण. आता हे सगळं मी थोडं थोडं टाकून घेते कारण ह्या भरपूर भाज्यात आणि मला थोडा नाश्ता बनवायचा. सकाळी उठल्यावर आपल्याला हाच प्रश्न असतो बघा. लहान मुलांना तर काय देवा हा तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. त्यामुळं ना त्यांना असं हेल्दी काहीतरी बनवून द्या. हे बघा आता मी सगळ्या भाज्या टाकल्या त्याच्यामध्ये. लाल मिरचीचा कूट अगदी अर्धा चमचा टाकते. वाटलं तर इकडे 2-3 हिरव्या मिरच्या कट करून टाकू शकता. त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा थोडासा धना पावडर. त्यानंतर गरम मसाला टाकायचा, थोडासा हळद टाकायची. लाल मिरचीचा वापर आपण इथं करायचा नाही कारण आपण मसाला कूट टाकलेला आहे. चाट मसाला टाकला आहे अर्धा चमचा. अर्धा लिंबूचा रस टाकला तर खूप छान चटपटीत असा आंबट स्वादसुद्धा येतो याला. त्यापेक्षा तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर टाकायचं. गरम मसाला टाकलेला आहे. याच्यामध्ये सफेद तीळ टाकायचं 1 चमचा. हळद टाकायची, जिरे टाकायचे. हे सगळे आपले बेसिक साहित्य आहे ते टाकायचे. हा इथे मी टाकलेला आहे चाट मसाला. आता याच्यामध्ये मी टाकते 1 चमचा सफेद तीळ किंवा बेसन पीठ टाकायचं. 1 मोठा चमचा मी इथं बेसन पीठ टाकलं. अंदाजे अर्धा वाटी आहे छोटीशी. आता 1 वाटी बेसन पीठ टाकलं तर आपण याच्यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं. सेम चमच्यानी जे आपण तुम्ही चमच्यानी किंवा वाटीने घेतली त्याने अंदाजाने 1.5 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ टाकायचं. अंदाज लक्षात असू द्या. थोडंसं अगदी थोडंसं नॉर्मल थंड असं तेल टाकायचं. आता आपण ह्याला काय करायचं, मिक्स करायचं थोडं थोडं पाणी टाकून. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ थोडं टाकायचं कारण आपण याच्यामध्ये चाट मसाला टाकला आहे ज्याच्यामध्ये ऑलरेडी थोडंसं खारटपणा असतो. थोडं थोडं पाणी टाकून घट्ट बॅटर बनवायचं. याच्यामध्ये आपल्याला एक साहित्य अजून टाकायचं आहे पण ते जरा 1-5 मिनटानंतर टाकायचं. सुरुवातीला हे सगळं पहिलं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या भाज्या बेसन पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये हे असं मिक्स करून घ्यायचं. विचार करू शकता आपण किती भाज्या याच्यामध्ये टाकू शकतो. गव्हाचं पीठ असल्यामुळं पोळी खाल्ल्याचं प्रोटीन भेटर, सोबत भरपूर भाज्या, म्हणजे एकंदरी पोळी भाजी खाल्ल्यासारखा हा नाश्ता आहे. असं मिक्स करून घ्यायचं. चांगला कुरकुरीत नाश्ता बनवण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा जर रवा टाकला ना तो खूप छान क्रिस्पी नाश्ता होतो. नाही टाकला तरी हरकत नाही, ऑप्शन आहे. हे मिक्स केलेलं आहे बघू शकता. मस्त झालं बॅटर. याला 5 मिनटं वेळ द्यायचं आणि 5 मिनटानंतर आपण याच्यामध्ये एक साहित्य टाकायचं. तर झाले आहेत 5 मिनटं. सगळं पीठ सेट झाले. एक छोटा बटाटा किसून घ्यायचा आणि तो टाकायचा याच्यामध्ये. हे साहित्य आपलं राहून गेलं होतं. आता याच्याशिवाय तर कुठल्याच नाश्त्याला चांगला स्वाद येत नाही. तर एक छोटा बटाटा किसून घेतला आणि तो टाकला. ह्याला असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता लगेच आपण पॅनमध्ये याचे छोटे छोटे लहान मोठे आवडीनुसार आपण याचे पॅनकेक बनवायचे. तर तेल तापत ठेवलं आहे. हा नाश्ता ना अगदी कमी तेलामध्ये होतो. तर तेल असं टाकून ठेवायचं थोडंसं. एवढ्या तेलामध्ये 2-4 असे आपले हे पॅनकेक तयार होईल. व्हेजिटेबल पॅनकेक बोलू शकता तुम्ही याला. आता इकडे मी जरा थोडेसे मीडियम साईजचे करते. तुम्हाला जितके म्हणजे लहान मोठे आवडीनुसार याला आकार द्यायचा. हलक्या हाताने पहिलं पीठ हे सगळं सेट करायचं आणि मग असं याचं
पसरवायचं त्याला हलक्या हाताने चमच्याच्या साहाय्याने. किंवा अजून तुम्हाला पोळीसारखं हवं असेल तर पातळ बॅटर बनवायचं, म्हणजे थोडंसं पाणी ॲड करून भरपूर असं बेसनाच्या पोळीसारखं पराठ्यासारखं सुद्धा हे बनतं. हे बघा किती छान असा क्रिस्पी असा आपला हा नाश्ता एकदम भारी असा भाजलेला आहे. परतून घेऊया. सुंदर असा जाळीदार मस्तपैकी बघा कसं छान रंग आलेला आहे, ब्राऊन गोल्डन रंग आला आहे आणि किती मस्त जाळी झालेली आहे. याच्यावर आपण काही याच्यामध्ये इनो सोडा वगैरे काही टाकलं नाही, पण जाळी मात्र मस्त आलेली आहे. ह्याला दोन्ही साईडून छानपैकी भाजून घ्यायचं खरपूस. आतून इतका नरम सॉफ्ट आणि वरून जो हा कडकपणा आहे ना इतका भारी वाटतो खाता वेळेस. पलटी करून घ्यायचं. हे असं सुंदर भाजून घ्यायचं याला छानपैकी. खूप मस्त नाश्ता आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. पराठे वगैरे खाणं तर खरंच विसरून जातात, कारण याच्यामध्ये सगळं टाकलं आपण. बटाटे पण आहेत, भाज्या पण आहेत. हे बघा भाजून निघलेलं आहे, कडक भाजलेलं आहे छानपैकी. काढून घेते आणि दुसरं बॅटर टाकून घेऊया. तेल अगदी थोडं टाकायचं, अगदी थोडं, अर्ध्या चमच्याच्या अंदाजाने टाकलं तरी पुरेसं आहे. हे बघा थोडंसं टाकलेलं आहे. लगेच आपण दुसरा पण बॅटर सेट करू याच्यावर. अगदी सकाळच्या घाईमध्ये ना चहा होईपर्यंत हा नाश्ता तयार होईल. फक्त काय करायचं, भाज्या फक्त तेवढ्या कटिंग करून ठेवायच्या. बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ तर हे तर नॉर्मल आपलं असतं डोळ्यासमोर, घ्यायचं आणि झटकीपट हा नाश्ता बनवायचा. किचनमधल्या साहित्यापासून आपण वेगवेगळे नाश्ता बनवू शकतो. रोज एकच खाऊन कधी कधी कंटाळा येतोच की घडी काय मॅगी खायचं, घडी काय डोसा खायचं. त्यामुळं वेगवेगळं थोडं ट्राय करायचं, म्हणजे खायलासुद्धा एक वेगळा आनंद भेटतो. आणि इतक्या साऱ्या भाज्या तर मला वाटत नाही आपण एकदम कधी खाऊ शकतो. त्यामुळं असं नाश्त्याच्या साहित्याने का होईना आपल्या पोटात जातात. दोन्ही बाजूनी असं छान भाजून घ्यायचं आणि चांगलं भाजून, जास्त काही करपून द्यायचं नाही, नाही तर खूप असं जळलं जाऊ शकतो. लगेच काढायचं. हे बघा हे असा रंग येईपर्यंत त्याला भाजायचं. मंद गॅस ठेवायचं. चांगलं झालेलं आहे भाजून. आता अजून एक करून घेते आणि उरलेल्या बॅटरची पण नंतर करते. तोपर्यंत अजून एक करते आणि प्लेटमध्ये आपण हे असं सर्व करूया. तर झालेत बघा गरमागरम मस्तपैकी आपला हा व्हेजिटेबल पॅनकेक ह्याला तुम्ही बोलू शकता. भरपूर भाज्यांनी भरलेला असा हा पराठासुद्धा, याला स्मॉल पराठासुद्धा तुम्ही बोलू शकता भाज्यांचा. फक्त याच्यामध्ये बटाटे टाकलेत, किती मस्त वाटते पाहू शकता. असे छोटे बनवले ना म्हणजे टिफिनमध्ये नाश्त्यासाठी खूप मस्त वाटतात खायला. गरमागरम चहासोबत तुम्ही याला खाऊ शकता. लहान मुलांना हे 2 जरी दिले ना तर भरपूर असा हेल्दी नाश्ता त्यांना होईल. कारण विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि भाज्या टाकल्यात, जे लहान मुलं तरी कंटाळा करतात खायला. अशा वेळेस ना त्यांना असा हेल्दी नाश्ता बनवून द्या. थंडीच्या दिवसात भाज्या वगैरे खाणं खूप चांगलं आहे आपल्या शरीरासाठी. तर वेगवेगळ्या भाज्या, हिरवे वाटाणे वगैरे टाकून हा नाश्ता तुम्ही बनवून नक्की ट्राय करा. आवडीने खाता. पाहू शकता किती नरम, सॉफ्ट, लुसलुशीत आणि वरून क्रिस्पीपणा मस्त लागतो. तोंडामध्ये टाकता क्षणात इतका मेल्टी आहे, म्हणजे सॉफ्टनेसपणा इतका जाणवतो आणि वरून थोडासा क्रिस्पीपणा जाणवतो. मस्त वाटतो खाता वेळेस. कॅचअपसोबत तर खूपच भारी वाटतोय, पण गरमागरम चहाचा घोट असेल ना काय बात आहे. तर नक्की ट्राय करा. बघा सगळेजण आवडीने खातील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच छान वेगवेगळे मस्त रेसिपी बघण्यासाठी सबस्क्रायबर करा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी आवडली असेल तर ट्राय नक्की करून बघा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. चला आता मी फिनिश करून घेते. तुम्ही पण या सगळे खायला. आणि खरंच खूप छान झालेलं आहे. पाहू शकता कुठे तुटला नाही, काय नाही. व्यवस्थित आपल्या भाज्या वगैरे भाजून निघल्यात. आता गरमागरम चहा करणार आहे. तर स्वस्त राहा आणि मस्त राहा.